TB एपिडेमॉलॉजी इन्व्हेस्टिगेशन, याच्यामध्ये वर्ल्ड TB डे 24 मार्चला एपिडेमॉलॉजीमध्ये रॉबर्ट कोशने फाइंड केला आहे. कोणामुळे होते? एजंट फॅक्टरमध्ये मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे होते. ॲनारोबे फॅक्टरेटिव्ह इंट्रासेल्युलर ॲसिड फास्टेस्ट चेन मायकोलिक ॲसिडमुळं. त्याच्यामध्ये फोटोक्रोमोजम एम टेन्सेई, स्कोटोमध्ये एम स्क्रोफ्युलॅशियम आणि नॉन फोटोमध्ये एम फॉर्टुटियम. तर होस्ट फॅक्टरमध्ये एज आहे ते 6 ते 14मध्ये 1 ते 2%, 15 ते 25मध्ये 20पेक्षा जास्त आणि 25मध्ये म्हणजे जास्त. मोस्टली कुठं असते तर 15 ते 45 एज ग्रुपमध्ये. जेंडरमध्ये मेल्समध्ये जास्त, फिमेल्समध्ये कमी. न्यूट्रिशनमध्ये रिकरंट अंडर न्यूट्रिशन, अंडर नरिशमेंट झाली, लो इम्युन स्टेटस आणि रिकरंट इन्फेक्शन. नंतर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये लो सोशो इकॉनॉमिक स्टेटस, ओव्हर क्राउडिंग. पॅथोफिजिओलॉजीमध्ये पहिल्यांदा एक तर प्रायमरी TB होते. त्याच्यामध्ये जर समजा हायलमला झाला तर मग घोन्स कॉम्प्लेक्स आणि लोकल लिम्फ नोड घोन्स फोकस हायलमला घोन्स फोकस होते. परत जर तिथं लोकल लिम्फ नोड पण ॲड झाले जवळचे तर मग घोन्स कॉम्प्लेक्स बनते आणि तिचं कॅल्सिफिकेशन जर झालं तर मग तिथं बनते रँकेज कॉम्प्लेक्स. परत आता आउटकम ऑफ प्रायमरी TB, समजा प्रायमरी TB झाला तर मग एक तर लगेच ते हेल होऊन जाते, मग ट्रीटमेंटची गरज पडते 95% केसेसमध्ये. पण 1-2% केसेसमध्ये ते प्रोग्रेस होते, म्हणजे इम्युनो कॉम्प्रोमाइज्डमध्ये किंवा स्ट्रेस वगैरे त्याच्यामध्ये तर हाय ग्रेड फीवर, कफ हे सगळं दिसायला लागते. त्याला ट्रीटमेंटची गरज असते. आणि उरलेले आहे ते लेटंट म्हणजे काय? त्याच्यामध्ये इन्फेक्शन जाते पण ऑन स्ट्रेस त्याचं रिॲक्टिवेशन होते घोन्स फोकसचं. त्याच्यामध्ये स्पिरिटो ॲफेक्ट्स होते, कॅव्हिटेशन होते. सेकंडरी ट्युबरक्युलोसिस, रिॲक्टिवेशन TB, ट्रीटमेंट रिक्वायर्ड. सेकंडरी TB झाला आता इथं कॅव्हिटेशन ॲट ॲफेक्ट्स होते ड्यू टू डिलेड हायपरसेन्सिटिव्हिटी रिस्पॉन्स. स्प्रेड्स इन्फेक्शन. कॉम्प्लिकेशनमध्ये मिलियरी TB, क्रिप्टिक मिलियरी TB, डिसेमिनेटेड TB. इन्व्हेस्टिगेशनमध्ये स्पुटम टेस्टिंग. आता इन्व्हेस्टिगेशन इम्पॉर्टंट आहेत. स्पुटम टेस्टिंग याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी जास्त असते स्पुटम टेस्टिंगची दॅन स्पेसिफिसिटी. परत इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस फॉर स्क्रीनिंग ऑफ TB इन जनरल. तर सॅम्पलमध्ये 2 स्पुटम सॅम्पल, एक तर स्पॉट घ्यायचा आणि एक मॉर्निंग घ्यायचा. मॉर्निंगमध्ये म्युकॉइड, प्युरुलन, म्युकोप्युरुलन्स असू शकते. क्वांटिटीमध्ये 5 ml पेक्षा जास्त. इंटरप्रिटेशनमध्ये एकतरी रिझल्ट पॉझिटिव्ह आला तरी ते रिपोर्ट पॉझिटिव्ह असते. परत रिपोर्टिंग टाईम विदिन 24 hours ऑफ कलेक्शन. नंतर ह्याचे टाईपमध्ये झेडियन स्ट्रेनिंग, ऑरामिन, रोडामिन स्ट्रेनिंग. झेडियनमध्ये कन्व्हेन्शनल मायक्रोस्कोपी, झेडियन स्ट्रेन, LED मायक्रोस्कोपी आणि फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपी. ह्याच्यामध्ये जर समजा मायक्रोस्कोप खाली एवढे जर दिसले, समजा 0 दिसली तर निगेटिव्ह असते. 1 ते 9 लेंथ 100 HPFमध्ये दिसले तर स्कॅन्टी. परत जर 10 ते 19 दिसते 1 लेंथमध्ये एक, आणि नंतर 1+ आणि 1 ते 10 1 HPFमध्ये दिसलं तर मग 2. जीन टेस्टिंग, रॅपिड मॉलिक्युलर टेस्टिंग याच्यामध्ये CBNAT आहे, TrueNAT आहे. परत जीन एक्सपर्ट, हे 2 CBNAT आणि TrueNAT. CBNAT काय असते तर ती हाय सेन्सिटिव्हिटी, हाय स्पेसिफिसिटी आहे त्याची. इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस फॉर डायग्नोसिस. वरचं होते ते इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस फॉर स्क्रीनिंग होतं. युनिव्हर्सल CBNAT डन, म्हणजे सगळ्यामध्ये करावंच लागते TB केसेसमध्ये. ॲडव्हान्टेजेस काय ह्याचे तर 90 मिनिटामध्ये होते, रिपोर्ट 2 hourपेक्षा कमी भेटते आणि रिफॉर्मेशन स्टेटस पण समजते. पण डिसॲडव्हान्टेजेस काय आहे त्याचे तर फॉल्स निगेटिव्ह रिपोर्ट देऊ शकते, फॉल्स पॉझिटिव्ह रिपोर्ट पण देऊ शकते. कांट बी यूज्ड फॉर फॉलोअपसाठी यूज नाही करत. TrueNAT एकतर गोवामध्ये बनलं आहे. मेड इन ॲडव्हान्टेजेस काय त्याचे तर टर्न अराउंड टाईम 30 ते 60 मिनिट आहे, 1 तासापेक्षा कमी बनते, कॉस्ट इफेक्टिव्ह. पण ह्याच्यामध्ये हे समजत नाही वाटतं, रिफॉर्मेशन रेजिस्टंट समजत नाही. जीन एक्सपर्ट, कॅट्रिएज बेस्ड न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिकेशन टेस्ट CBNAT. लाईन प्रोबॅसे ह्याच्यामध्ये काय असते तर हे रेजिस्टन्स समजण्यासाठी ही लाईन प्रोबॅसे असते. डिटेक्ट रेजिस्टन्स टू आयसोनियाझिड आणि किंवा मग FQ किंवा सेकंड लाईन. तर टार्गेट रिजन काय आहे तर BA प्रमोटर कॅट तिथला आहे. आणि ह्याच्यामध्ये गायरी B आणि RRS EIS प्रमोटर. इथिओनामाइडसाठी इन्हा प्रमोटर. फिनोटाईप टेस्टमध्ये यूज इन रिसर्च आणि अल्टरनेट डायग्नोस्टिक मेथड. ह्याच्यामध्ये फिनोटाईपमध्ये कोणते तर बॅकटेक, MGIT. बॅकटेक जे आहे ते C14 लेबल्ड पाल्मिटिक ॲसिड इम्युनो ॲसे डिटेक्ट कार्बन डायऑक्साईड रिलीज बाय MTB. तर MGIT मेजर्स ऑक्सिजन कन्झम्पशन बाय लाईव्ह बॅसिल आहे. ऑक्सिजन कन्झम्पशन मेजर करते, मोर सेन्सिटिव्ह अँड स्पेसिफिक.
चौथा आहे कल्चरल टेक्निक. कल्चरमध्ये लेविस्टन जॉन्सन मीडियम यूज करायचं. लिक्विड गोल्ड स्टँडर्ड आहे तर एज आगार नसतं ह्याच्यामध्ये. नंतर सिरोलॉजिकलमध्ये टी बी इन्फेक्शन जर झालं तर ह्याच्यामध्ये रिलीज इंटरफेरॉन गॅमा आणि त्याच्यामुळे इम्युन रिस्पॉन्स म्हणजे तसं टेस्ट करतात. ह्याच्यामध्ये इग्रा टेस्ट आहे, IgRA, इंटरफेरॉन गॅमा रिलीज असते. यूज डिटेक्ट लेटंट टी बी, नॉट युज्ड फॉर डायग्नोसिस. 24 ऑन टी बी, गोल्ड टी बी, स्पॉट टी बी. नंतर ट्युबरक्युलन स्किन टेस्ट. याच्यामध्ये काय करावं लागते तर एक ट्युबरक्युलन युनिट आपल्या फोरआर्ममध्ये इंट्राडर्मल द्यायचं 0.1 ml आणि रिझल्ट बघायचा म्हणजे किती लाल बनते आपल्या हातावरती 48 to 96 आवरमध्ये. नोट याच्यामध्ये प्युरिफाईड प्रोटीन डेरिव्हेटिव्ह PPD, PPDS किंवा PPD RT23 यूज केलं जाते आणि 1 ट्युबरक्युलन PPD RT23 असते ते 5 म्हणजे हे एक घेतलं तरी 5 एवढं इक्वल असते. इंटरप्रिटेशनमध्ये जर समजा TST पॉझिटिव्ह आलं तर ससेप्टेबल टू TB ऑर इंडिकेट्स TB इन्फेक्शन. 2 स्टेप TST. इनिशियल टेस्ट जर निगेटिव्ह आली तर मग 3 वीकच्या नंतर अजून एकदा टेस्ट करा. डिसएडव्हान्टेज काय तर ह्याच्यामध्ये डिसेन्सिटायझेशन होऊ शकते, त्यामुळे व्हीलच बनत नाही. आणि पॉझिटिव्ह टेस्ट जर आली तर 5 mm जास्त असेल तर मग HIV, सिव्हिअर इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड, क्लोज कॉन्टॅक्ट्स ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये येऊ शकते. 10 mm जर जास्त आली तर मग हाय रिस्क ऑक्युपेशन वगैरे आणि 15 mm तर नो रिस्क फॅक्टर. नंतर डायग्नोस्टिक मेथड्स इन NTEP, स्पुटम फॉर AFB, तर एक्सपर्ट CBNAT, ट्रूलॅब म्हणजे RT रिअल टाईम क्वांटिटेटिव्ह मायक्रो PCR, ट्रूनॅट. तर लाईन ड्रॉप ॲसे आणि कल्चर टेक्निक लिक्विड गोल्ड स्टँडर्ड म्हणजे LJ मीडियम. नंतर लॅबोरेटरी TAT म्हणजे टर्न अराउंड टाईम. ह्याच्यामध्ये लिव्हिंग्स्टन जॉन्सन मीडियम. नंतर ऑटोमॅटेडमध्ये बॅकटेक MGIT, मॉलिक्युलरमध्ये लाईन ड्रॉप ॲसे, CBNAT, ट्रूनॅट. नंतर नोटमध्ये चेस्ट एक्सरे नॉन सेन्सिटिव्ह असते, नॉन स्पेसिफिक असते मेथड, अल्टरनेटिव्ह टेस्टिंग मेथड. तर ह्याच्यामध्ये टार्गेट डायग्नोसिस आणि आता ही प्रोग्राम चालू झाला NTEP. तर डायग्नोसिस मॅनेजमेंट गाईडलाईन्स ह्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल्स WHO. कॅटास्ट्रॉफिक कॉस्ट त्यांनी 40पेक्षा जास्त म्हणजे जेवढं इन्कम आहे त्याच्यापैकी हेल्थवरती किती 40पेक्षा जास्त हे केलं आहे. ह्याचा लोगो ह्याच्यामध्ये गोलामध्ये हे असं आहे, TB मुक्त भारत. आता त्याच्यामध्ये प्रिझम्प्टिव्ह TB, ड्रग सेन्सिटिव्ह TB, ड्रग रेजिस्टंट TB, H मोनो DR TB, मल्टी ड्रग रेजिस्टंट TB, पॉलिड्रग रेजिस्टंट TB, XDR आणि एक्सटेन्सिव्हली ड्रग रेजिस्टंट. प्रिझम्प्टिव्ह म्हणजे काय असते तर मग ह्याच्यामध्ये 4 years लक्षात ठेवायचे. 4 years स्क्रीनिंग म्हणजे 4 सिम्टम दिसते त्याच्यामध्ये. फीवर, कफ, नाईट स्वेट, वेट लॉस. फीवर, कफ, नाईट स्वेट, वेट लॉस ते जे आहे ते 2 वीकपेक्षा जास्त वेळ टिकलं पाहिजे. फीवर, स्वेट, कफ, नाईट स्वेट, वेट लॉस. तर कार्डिनल फीचर्स आहेत हे. ड्रग सेन्सिटिव्ह म्हणजे कोणत्याच ड्रग म्हणजे सगळ्या ड्रगला सेन्सिटिव्ह आहे. रेजिस्टंट म्हणजे कोणत्या पण एका ड्रगला रेजिस्टंट झालं आहे. H मोनोमध्ये आयसोनियाझिडला रेजिस्टंट झाला आहे. मल्टीड्रगमध्ये आयसोनियाझिड आणि सोबत रिफाम्पिसिनला पण झाला आहे. परत पॉलिड्रगमध्ये एनी ड्रग बट नॉट H&R म्हणजे बोथ नाही, दुसरं कोणतं पण असू शकते. नंतर प्रीमध्ये HR रेजिस्टन्स तर आहेच पण एनी फ्लोरोक्विनोलोन एक्सेप्ट लिओफ्लॉक्सेसिन आणि मॉक्सिफ्लॉक्सेसिन. एक्सटेन्सिव्हली ड्रग रेजिस्टंटमध्ये रेजिस्टंट टू H आणि R, एनी फ्लोरोक्विनोलोन आणि एनी ग्रुप ऑफ A ड्रग, हे ग्रुप A ड्रग्स आहेत. आता आपण प्रिझम्प्टिव्ह MDR केस कधी म्हणायचं. प्रिझम्प्टिव्ह MDR केस काय आहे तर हे फीवर, कफ, नाईट स्वेट, वेट लॉस. तर ते कशी आयडेंटिफाय करायची तर रिकरंट फेल्युअर ऑफ लॉस ऑफ फॉलोअप जर झालं तर आणि कॉन्टॅक्ट ऑफ MDR तर त्याला म्हणायचं. तर डायग्नोसिस ऑफ पल्मनरी TB, प्रिझम्प्टिव्ह TB पहिलं. याच्यामध्ये त्याचं जर समजा स्पुटम आणि चेस्ट एक्सरे केलं तर काय कंडिशन असू शकतात. त्याला स्पुटम पॉझिटिव्ह, CDRX पॉझिटिव्ह, स्पुटम निगेटिव्ह तरी पण CDRX पॉझिटिव्ह, हे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि निगेटिव्ह होऊ शकते. तर पहिल्यांदा जर जिथं स्पुटम पॉझिटिव्ह आलं तर सरळ सांगून टाकायचे की ही पॉझिटिव्ह केस आहे. पण आता जर स्पुटम निगेटिव्ह आले पण हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आले तर काय करायचं तर परत त्यांची CBNAT करायची आणि जर ती पॉझिटिव्ह आली तर केस आहे, जर निगेटिव्ह आली तर पुढे रेफर करायचा पेशंट. आता पॉझिटिव्ह आला आहे पेशंट त्याची परत अजून सेन्सिटिव्हिटी चेक करायची. रिफाम्पिसिन रेजिस्टंट आहे का सेन्सिटिव्ह आहे. जसं सेन्सिटिव्ह असेल तर गुपचूप आपलं ड्रग सेन्सिटिव्ह TB आहे असं समजून फर्स्ट लाईनचे सगळे ड्रग HRZD द्यायचं. पण पुढे अजून आपल्याला लाईन प्रोबॅसिन चेक करायचं की हे H रेजिस्टंट आहे का नाही, म्हणजे आयसोनियाझिड रेजिस्टंट आहे का नाही. जर समजा सेन्सिटिव्ह असेल कंटिन्यू करायचं ट्रीटमेंट, पण जर रेजिस्टंट निघलं तर H म्हणून DR TBकडे वळायचं. आता
हे झालं सेन्सिटिव्हचं. पण पहिलंच रिफॉर्म रेजिस्टंट आहे, आपल्याला पहिल्यांदाच लाईन प्रोबॅसी करून घ्यायचा फर्स्ट लाईनसाठी. सेकंड लाईनचं लाईन प्रोबॅसी करायचा आणि मग चेक करायचं की कोणत्या कंडिशनमध्ये बसते. TB इज अ नोटिफायबल डिसीज. पेडियाट्रिक TB डायग्नोस्टिक गाईडलाईन. तर हे झालं वरचं. पेडियाट्रिकमध्ये काय करायचं तर प्रिझम्पटिव्ह TBची जर केस असेल तर मग ह्या CXR, CBNAT आणि ट्युबरक्युलिन स्किन टेस्ट करायची. जर पॉझिटिव्हवाला पॉझिटिव्ह, निगेटिव्हवाला निगेटिव्ह. पॉझिटिव्हवाला तर रेजिस्टंट आहे का सेन्सिटिव्ह आहे बघायचं आणि हे सगळं आपण नाही वापरू शकत CBNATमध्ये. एक्स्ट्रा पल्मोनरी TBसाठी CBNAT करायचं. पॉझिटिव्हवाला तर मग रिफॉर्म रेजिस्टंट सेमच आहे. परत आता सिव्हिअर TB ह्याच्यामध्ये काय असते तर BMI 14पेक्षा कमी होते, BMI पेडलिडिमा होते, त्यासोबतच सिव्हिअर ॲनिमिया, अनस्टेबल व्हायटल साईन, कॉम्प्लिकेशन होतात. परत मॅनेजमेंट ऑफ TB ह्याच्यामध्ये पहिलं आपलं नॉर्मल जे आहे DSTB तर ड्रग सेन्सिटिव्ह TB ह्याच्यामध्ये 2HRZD द्यायचे आणि 2 मंथ आणि 4 मंथ HRE द्यायचं. म्हणजे 56 डोस झाले आणि ह्याचे 112 डोस झाले. आता समजा रिफॉर्मपासून रेजिस्टंट असेल तर मग चॉपझी द्यायचं आणि कोझी द्यायचं आणि XDR असेल तर मग L2C2B हे द्यायचं. हे ते एक्सप्लेन केलेलं आहे. नंतर हे बीपाल रेजिमेन एक नवीन तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये 8 ते 9 टॅबलेट डेली असतात आणि 24 to 26 वीक्स ह्याच्यामध्ये बिडाक्युलिन, प्रिटोमॅनिड आणि लिनेझोलिड हे बीपाल अक्षराचं बीपाल. परत इन प्रेग्नन्सी ATT हार्मफुल आहे पिठासाठी. मग जर समजा आधीच आपल्याला समजलं तर मग MTP करा. पण जर उशीर झाला तर मग बिडाक्युलिनचा समजा देऊ शकतो आपण. साईड इफेक्ट ट्रीटमेंट इव्हॅल्युएशन फॉर TB पेशंट. CBC करा, ब्लड युरिया, क्रिएटिनिन, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट UPT, लिव्हर फंक्शन टेस्ट LFT, TSH लेवल, युरिन एक्झामिनेशन, ECG, अदर रेजिमेंट स्पेसिफिक टेस्ट. परत TB पेशंट ऑन ATT मस्ट बी आयसोलेटेड फॉर 3 weeks. इन 48 hours बॅक्टेरियल लोड 50 ते 90पेक्षा कमी, 2 weeksमध्ये 95, 3 weeksमध्ये 99. आता स्ट्रॅटेजी, ऑर्गनायझेशन आणि इंडिकेटर्स. स्ट्रॅटेजीमध्ये एकतर अर्ली डायग्नोस्टिकची प्रॉम्प्ट मॅनेजमेंट आपण वरती बघितलं. आता केस फाइंडिंग. मग केस फाइंडिंगमध्ये काय आहे तर मग हे आपण बघितलं की पहिल्यांदा पहिल्यांदा NTCP प्रोग्रॅम होता 1962मध्ये. 1957मध्ये RNTCP आला, त्याच्यासोबत डॉट्स पण आला म्हणजे डायरेक्ट घरी जाऊन ते ट्रीटमेंटचं. तर 2020मध्ये त्याचं नाव केलं NTEP म्हणजे नॅशनल ट्युबरक्युलोसिस इल्युमिनेशन प्रोग्राम. ह्याच्यामध्ये केसेस कशा फाइंड करायच्या तर क्लिनिकल, सोशल आणि जिओग्राफिकल. ह्याच्यामध्ये क्लायंट्स अटेंडिंग HIV केअर सेटिंग्स, सबस्टन्स अब्यूज, ड्रग ऑर्गन ट्रान्सप्लांट हे सगळे हाय रिस्कमध्ये येतात. मग ह्याच्यामध्ये पीपल विथ कोमॉर्बिडिटीज जसे डायबिटीज, मॅलिग्नन्सी, डायलिसिसवरचे लॉंग टर्म इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आणि सोशलमध्ये प्रिझनर्स आणि जिओग्राफिकलमध्ये अर्बन स्लम्स. आता टाईप ऑफ केस फाइंडिंग. मग पॅसिव्ह आहे, इंटेन्सिफाईड आणि ॲक्टिव्ह आहे. पॅसिव्ह म्हणजे काय तर मग मेडिकल ऑफिसर फॉलोज डायग्नोस्टिक अल्गोरिदम फॉर म्हणजे मेडिकल ऑफिसरची करते ते डायग्नोस्टिक अल्गोरिदम फॉलो करते आणि TB पेशंटचं इव्हॅल्युएशन करते. इंटेन्सिफाईड म्हणजे काय स्क्रीनिंग करायचं पेशंटचं, अटेंडिंग हेल्थ फॅसिलिटीज विथ कॉमॉर्बिड. आणि ॲक्टिव्हमध्ये सर्च करायचं कम्युनिटीमध्ये जाऊन, त्याला म्हणायचं ॲक्टिव्ह. हे झालं. तर इन्सेंटिव्हमध्ये काय आहे तर निक्षय स्कीम आहे, निक्षय पोषण योजना. ह्याच्या अंडर काय जाते तर 500 रुपये दिले जातात पर मंथ. ट्रायबल सपोर्ट स्कीम 750 रुपये दिले जाते. ट्रीटमेंट सपोर्ट त्याला 1000 रुपये TB आणि 5000 फॉर DRTB. इन्सेंटिव्ह फॉर नोटिफिकेशन 500 रुपयाची शोधून आणलं ना ती. आणि आउटकम डिक्लेरेशन. नंतर IT एनेबल्ड HMIS. निक्षय काय तर हे ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे. तिथं TBचं नोटिफिकेशन आणि ड्रग कंप्लायन्स सगळं तिथं नोट केलेलं असते. MERMमध्ये मेडिसिन इव्हेंट रिमाइंडर मॅनेजमेंट सिस्टीम, करंटली नॉट पॉप्युलर इन इंडिया. 99 डॉट्स ह्याच्यामध्ये कसं असते तर मिस कॉल सिस्टीम म्हणजे गोळी असते, ते गोळी उघडली की त्याच्या अंडर एक नंबर असते, त्याच्यावरती गोळी घेतली की त्या ज्याला डिसीज झाला आहे त्यानं कॉल करायचा, मिस कॉल द्यायचा. मग समजते की समोरच्याला की ह्याची ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. पण जर असा कॉल नाही आला 1 मंथपेक्षा जास्त तर मग त्याच्यावरती FIR सुद्धा फाईल होऊ शकते. प्रोफायलॅक्सिस ऑफ TB. इन्सेंटिव्ह झालं. इन्सेंटिव्हमध्ये ते बघितलं. IT एनेबल्डमध्ये निक्षय, MRIM ते बघितलं. तर प्रोफायलॅक्सिस बघायचे. प्रोफायलॅक्सिसमध्ये TB प्रिव्हेंटिव्ह थेरपी. त्याच्यामध्ये पर्सन लिव्हिंग विथ HIV ह्यांच्यासाठी असते. चाइल्ड लिव्हिंग विथ HIV,
नंतर हाऊस होल्ड कॉन्टॅक्ट असतील 5 वर्षापेक्षा कमी, 5 वर्षापेक्षा जास्त आणि हाय रिस्क व्हल्नरेबल. आता ह्याच्यामध्ये जर समजा ह्याला असेल तर प्रिव्हेंटिव्ह थेरपी द्यायचीच आपण. जर समजा हे असेल तर आपण आधी CB-नॅट करून त्या बघायचं की झाला आहे, कोणाला नाही झाला आहे. आणि खालचं असेल तर मग TBI टेस्टिंग करायची आणि रूल आउट करायचं की TB आहे का नाही. परत ह्याच्यामध्ये कोणते कोणते टेस्ट आहेत तर चेस्ट एक्सरे, ट्युबरक्युलिन स्किन टेस्ट आणि IgRA म्हणजे इन्सुलिन इंटरफेरॉन रिलीज ॲसे. परत रेजिम, आता हे झालं त्यांच्यासाठी काय रेजिम द्यायचं TB प्रिव्हेंटिव्ह थेरपी आयसोनियाझिड डायरेक्ट 6 महिने द्यायचं किंवा आयसोनिझ आणि रिफापेंटिन म्हणजे HP 3 महिने द्यायचं, सोबत पायरिडॉक्सिन तर द्यायचं. परत ह्याच्यामध्ये 10, 25 आणि 50 चिल्ड्रन ॲडल्ट PLHIV. नंतर कॉन्टॅक्ट ऑफ रेजिस्टंट TB, रिफाम्पिसिन रेजिस्टंट फ्लोरोक्विनिन सेन्सिटिव्ह म्हणजे रिफाम्पिसिन रेजिस्टंट FQ सेन्सिटिव्ह लिओफ्लॉक्सिसिन द्यायचं आणि आयसोनियाझिड रेजिस्टंट रिफाम्पिसिन द्यायचं. आता BMW हँडलिंग हे झालं. तर BMW हँडलिंग बघायचं. ह्याच्यामध्ये काय करायचं असते, जर समजा कुठं स्पुटम पडलं, जर इन्फेक्शन होऊ शकतं तर मग फिनॉलनं किंवा क्रिसॉलनं पुसून घ्यायचं. आफ्टर 12 आवर्स काय करायचं, डिस्पोज टू हॉस्पिटल इफ्लुएंट सिस्टीम. आणि हाऊसहोल्डमध्ये जर असेल तर बर्न करून टाकायचं. डिस्पोजल ऑफ स्लाईड्समध्ये केमिकल डिसइन्फेक्शन, पुट इन पब्लिक प्लास्टिक कंटेनर, रेड बॅगमध्ये आणि ऑटोक्लेव्ह करून घ्यायचं. परत त्या स्लाईड्सचं ज्यांना आपण एक्झामिनेशन करतो ती 15 मिनिट्स ॲट 15 PSI. रिसर्चमध्ये बिपाल रेजिमन आता नवीन तयार झाले. TB चॅम्प, VQN, यूज ऑफ लिओफ्लॉक्सिसिन, ड्रग रेजिस्टंट TB मॅनेजमेंट, फिनिक्स बेस्ड ऑन टाकते मी तुझं 5 मिनिटात. ट्रेस TBमध्ये यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू डिटेक्ट डिफॉल्टर्स. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये जीत आहे, प्रोजेक्ट इको आहे, सक्षम, निष्ठा, नॅशनल TB संपर्क हेल्पलाईन. नंतर आता इन्फेक्शन कंट्रोल, याच्यामध्ये समजा जर हे असेल तर कोणती सिस्टीम चांगली ती इथून का तर याच्यामध्ये क्रॉस व्हेंटिलेशन प्रेझेंट राहते, विंडो येतं. नंतर ह्या कंडिशनमध्ये प्लेन म्हणजे पॅरलल राहिलं पाहिजे. परत TB नोटिफिकेशन, नोटिफायबल डिसीज अंडर सेक्शन IPC 260 and 270. ऑल डॉक्टर हॅव टू नोटिफाय TB डायग्नोसिस विदिन 30 days. नंतर न्यू सर्व्हिलन्स मेजर्स बाय डायरेक्शनल TB स्क्रीनिंग, इंडिया TB जिनॉमिक सर्व्हिलन्स आणि DTR-3. तर आउटकम आणि ऑर्गनायझेशन. आउटकममध्ये कसं समजायचं तर क्युअर्ड म्हणजे याची ट्रीटमेंट पण कंप्लीट झाली आणि स्पुटम पण निगेटिव्ह आला आहे. कम्प्लिटेड कसं म्हणायचं तर आला याचा निगेटिव्ह रिपोर्ट म्हणजे कंप्लीट केली आहे ना ट्रीटमेंट, पण रिपोर्ट त्याच्याकडं नाही आहे दाखवायला. क्युअर्ड, कम्प्लिटेड आणि रिपोर्ट नाही दाखवायला. कम्प्लिटेड म्हणजे रिपोर्ट नाही, इथं रिपोर्ट आहे, इथं रिपोर्ट नाही. ट्रीटमेंट फेल्युअरमध्ये ट्रीटमेंट घेतली पण पॉझिटिव्ह ॲट 5 months, नंतर पॉझिटिव्ह ॲट एनी पॉईंट आणि जरी निगेटिव्ह आल्यानंतर तरी. रिकरंटमध्ये कंप्लीट झाली तरीही पॉझिटिव्ह यायला आहे. लॉस टू फॉलोअपमध्ये ऑन ट्रीटमेंट फॉर 4 weeks कन्सिक्युटिव्ह डिस्कंटिन्यूस म्हणजे 4 week ट्रीटमेंट घेतली परत 4 week घेतलीच नाही आणि रिटर्न आफ्टर डिफॉल्टमध्ये परत पेशंट आला आहे 2 महिन्याने. ऑर्गनायझेशनमध्ये CTD, STC, DTC हे बघावं लागेल एकदा. मॅनेज्ड बाय DG. च्या लेवल आहेत. सब डिस्ट्रिक्ट लेवलला मायक्रोस्कोपी ट्रूनॅट CB-नॅट करते. डिस्ट्रिक्ट आणि सब डिस्ट्रिक्ट लेवलला मायक्रोस्कोपी नॅट आणि वरती मायक्रोस्कोपी नॅट LPA लिक्विड कल्चर. मॉनिटरिंग इव्हॅल्युएशन ह्याच्यामध्ये TB डिसीज मॉनिटरिंग, TB इन्फेक्शन रेट. इंडिकेटरमध्ये TB नोटिफिकेशन रेट, क्युअर रेट निक्षय सॉफ्टवेअरवरून समजते. क्युअर रेटमध्ये इम्पॉर्टंट ऑपरेशन्स इंडिकेटर, निक्षय पोषण योजना बेनिफिशरीज, पर्सेंटेज ऑफ पीपल गिवन किमोप्रोफायलॅक्सिस.
अपडेट्स काय काय झाल्यात तर निक्षय पोषण योजनामध्ये डायरेक्ट बँक ट्रान्सफर होईल पैसे. PM मुक्त भारत अभियान, नंतर पिलर्स ऑफ NTP म्हणजे डिटेक्ट, ट्रीट, प्रिव्हेंट, बिल्ड ऑल ड्रोन्स ऑफ ड्रग डिलिव्हरी, ड्रोन ड्रग डिलिव्हरी होईल. ऑल ओरल ड्रग्ज इन TB मॅनेजमेंट म्हणजे इंजेक्शन होत नाही आता. न्यू TPT अप्रूव्ड आणि ACF ICF विथ पॅसिव्ह केस डिटेक्शन. एक्स्ट्रा पर्मनंट TB वगैरे फॉर कफ ऑफ एनी ड्युरेशन. 2 to 3% of all new adult OPD will be chest asymptomatic should get sputum for AFB. 10 to 15% of chest asymptomatic who get sputum examination done are smear positive TB. झालंय.